नमो गणपते ओंकारा आदि तत्व प्रणव गंभीरा देवी शारदे मंगलवर्दे बुद्धि ऐश्वर्य अविनाशी हो दे। ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा दात्री स्वाहा स्वदा नमस्तुते। जयतम देवी चामुंडे जय भूतार्तिहारिणी जय सर्वगते देवी काल रात्रि नमस्तुते। या देवी सर्वभूतेषु शक्ति रूपेण संस्थिता नमस्तस्ते 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 नमो नमः। अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञानवैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षां देही च पार्वती। नमस्कार जयम्मे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। आज नवरात्राची तिसरी माळ आहे। घटस्थापना झाल्यानंतर आईच्या जगदंबेच्या जागरणाचा आणि तिच्या उत्सवाचा तिसरा दिवस मोठ्या हर्षोल्लासात संपन्न होत आहे। आपण आहोत कामाठीपुरा येथे। कामाठीपुराची राजलक्ष्मी माता तिच्या या मंडपामध्ये आहेत। आपण 12 वाजलेले आहेत आणि या वेळेलाही आईचं सिमरन करण्यासाठी जागरण करण्यासाठी तिची आराधना करण्यासाठी या राजलक्ष्मीच्या महालाच्या सान्निध्यात जगदंबेच्या सान्निध्यात या महिला भगिनी आहेत। देवीचं रूपडं जर तुम्ही पाहिलं तर अत्यंत मनमोहक आहे आणि अष्टभुजा नारायणीच्या स्वरूपात ती या राजलक्ष्मीच्या महालामध्ये स्थापित आहे। देवीच्या पाठी सिंह पाहायला मिळतो किंवा व्याघ्र पाहायला मिळतो, तो काही सध्या आपल्या नजरेस काही येत नाही। उजव्या हाताला देवीच्या त्या कोपऱ्यामध्ये घटस्थापना करण्यात आलेली आहे आणि आपल्यासोबत ज्या महिला भगिनी आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधतोय। आपल्यासोबत आहेत अमृता यलगोंडाताई। ताई नमस्कार, आपलं स्वागत आहे। देवीचा जो उत्सव आहे तो उत्तरोत्तर रंगत जातोय। आज तिसरी माळा आहे। आपल्याकडून या दक्षिण मुंबईच्या राजलक्ष्मीची जिची स्थापना 1970 साली करण्यात आलेली आहे, जुन्या पिढीकडून नवी पिढीकडे जे देवीच्या आराधनेची संधी चालून आलेली आहे, कशा पद्धतीने देवीची आराधना होते? इकडे असं प्रकारचं पहिला तर हे देवीचं आमचं जे गट आहे ते आमची देवी जी आहे ते नवसाला पावणारी देवी आहे। इकडे तुम्ही जे काय मागितलं देवीला तर इकडे सगळं काही पूर्ण होतो। म्हणजे तुम्हाला फक्त असं महागाईची हे आहे, सगळं काही तुम्हाला होऊन सगळं काही भेटणार तुम्हाला इकडे। आणि इकडे असं आहे की आम्ही पूर्ण गल्ली एकत्र येऊन पूर्ण एकजूट होऊन खूप चांगल्या प्रकारे खूप चांगलंपणे आम्ही हे साजरा करतो हे नवरात्रोत्सव। आणि असं वाटत नाहीये की हे एक्झॅक्टली म्हणजे आम्ही 9 दिवसासाठी आम्ही हे थांबतो ह्या म्हणजे फेस्टिवलसाठी। पूर्ण वर्षात हा 9 दिवसासाठी आम्ही थांबतो, कारण हा नवरात्रोत्सव आमचा गल्लीचा शान आहे, हे गल्लीचा मान आहे। आणि जे काय बस आमची देवी आम्हाला देते आहे। अंबे माता की जय। आपणपासून इकडे आम्ही घटस्थापना पूजा सगळं करतोय तेव्हापासून। समजा की आता एकूण 56 वर्ष झाले या देवीला। देवीला रोज किती प्रमाणामध्ये साड्या अर्पण करण्यात? दररोजी कमीत कमी 60 साडी तर नेसवतो आम्ही, ओटी पण करतो त्याच्यात। आणि शुक्रवारी आणि मंगळवारी त्या 2 दिवसाला नाही बोलता 100-110 पर्यंत साडी नेसून करतात। असं नाही की नुसतं हातावर टाकायचं नाही, सगळ्यांचं मन असतो। एक साडी नेसवायला साधारणतः किती वेळ लागतो? जास्तीत जास्त 4 किंवा 3 मिनिटं। 3 ते 4 मिनिटांमध्ये विक्रम आहे हा। हा, हे नेसवणारा पण आमचा आहे इकडेच घनश्याम कोठा म्हणून आहे। त्याचा अगोदर निर्मलक्का पुट्टपत्नी होती, ती पण नेसायची। आता घनश्याम कोठा म्हणून मुलगा आहे, तो नेसवतो। फक्त 3-4 मिनिटात साडी नेसून त्या साडी नेसवलं की ओटी भरतात। ओटी भरल्यानंतर परत साडी करून जे वेगळ्यांच्या जे भाविक असतात त्यांचा साडी नेसायला घेतो। असा मंगळवारी आणि शुक्रवारी बहुतेक 100 साडीपर्यंत आपण नेसून घेतो। त्याचप्रमाणे असं सांगितलं बहिणी की नवसाला पावणारी देवी आहे। ते पहिल्यापासून राजलक्ष्मी माता नाव आपण नंतर ठेवलं राजलक्ष्मी माता। पहिल्यापासून इकडे गल्लीतली जी देवी आहे आपल्या समजा की बहुतेक इकडे जे समोर एक इंग्लाज माता आहे त्याच्या तिकडे आपण पहिलं ठेवलं होतं स्थापना करताना। इंग्लज मातेचं मूळ स्थान कुठे आहे? इंग्लज मध्ये मूळ स्थान पाकिस्तानमध्ये। इंग्लज मातेचं मूळ स्थान बलुचिस्तानमध्ये आहे आणि बलुचिस्तानामध्ये आज जरी तो बलुचिस्तान पाकिस्तानमध्ये गुजरातचा स्टेट आहे तिकडे पण एक आहे।
2 स्टेटमध्ये आहे आणि इकडे इंग्लज माता इकडे पण आहे. इंग्रज माता पूर्वी नाव होतं. इंग्लज माता होती आणि तिकडे त्या देवळामध्ये आपण पहिलं लहान मूर्ती ठेवायची. नंतर आपला जे गट मोठा झाला त्यानंतर इकडे आपलं त्या सुधा आवर म्हणून होतं, त्यांच्या वडील बद्री म्हणून होतं. तर सगळ्यांनी मिळून ना या जर्मन म्हणून अजून एक भक्त होता, त्या 3-4 माणसांनी देवी उभार केली इकडे. आणि तेव्हापासून आमचा बाबा होते, बाबाचं नंतर मी, माझे भाऊ पण होते तिकडे, सगळं मी पुजारी म्हणून आहे इकडे. आणि देवीचा खूप मान इकडे. याचं नवसाला पावणारी म्हटलं की तुम्ही कुठेही नवस करा, नुसतं तुम्ही ज्या ठिकाणी नवस करणार देवीला तुम्ही नंतर येऊन वर्षाला एकदा असतो देवी, जसा लालबागचा राजा वर्षाला एकदा बसतो, नवसाला पावणारा झाला. त्याचप्रमाणे आमची देवी पण इकडून हैदराबाद, आमचे लोक कितून कुठून गेले, करीमनगर, वरंगल तिकडून सुद्धा येऊन इकडे साडी नेसून जातात आपलं. हिंगलाज मातेचं मूळ स्थान जे आज पाकिस्तानमध्ये आहे, म्हणजे बलुचिस्तानमध्ये आहे. हिंगलाज मातेचं जे मूळ स्थान आहे, तुम्हाला ऐकलं तर बऱ्याच जणांना माहीत नसेल, आश्चर्य वाटेल. महाराष्ट्राची जी कुलस्वामिनी आहे, तुळजापूरची भवानी आहे, त्याप्रमाणे काही लोकांची कोल्हापूरची अंबाबाई आहे, काही जणांची माहूरची रेणुका आहे, काही जणांची नाशिकची सप्तशृंगी आहे. तशीच लढाऊ जो मराठा वर्ग आहे त्या बऱ्याचशा मराठ्यांची कुलस्वामिनी हिंगलाज माता जी बलुचिस्तानमध्ये आहे आणि आज तिथेही त्या पाकिस्तानमध्ये आपलं शत्रू राष्ट्र आहे. शत्रुबोध झालाच ज्यावेळेला भारताची फाळणी झाली तेव्हापासून, आणि फार पूर्वीपासून ते स्थान आहे. तिथे सतीचं शिर आहे जे हिंगलाज मातेचं मंदिर आहे. तसंच हिंगलाज मातेचं पूर्वी इथे स्थान होतं. त्यानंतर देवीची घटस्थापना इथे होऊ लागली. छोट्या प्रमाणात असणारी जी मूर्ती आहे तिचं रूप बदललं, परंतु स्वरूप तेच राहिलं. आणि देवीला प्रत्येक नवरात्रामध्ये रविवार आणि मंगळवार सोडलं तर असं म्हणायला हरकत नाही, शुक्रवार आणि रविवारी देवीला कमीत कमी 100 साड्या परिधान करण्यात येतात. देवीकडे जर पाहिलं तर अष्टभुजा नारायणी आहे. डाव्या हातामध्ये जर पाहिलं तर मुख्य हातामध्ये तिच्या त्रिशूळ आहे, त्याच्यानंतर पाश आहे, तलवार आहे आणि शंख आहे. मग शंखचक्र गदा असते, महालक्ष्मी नमस्तुते असंही देवीचं एक स्वरूप सांगतात. उजव्या हातामध्ये सुदर्शन चक्र आहे, नंतर खडग आहे, नंतर गदा आहे आणि अभय मुद्रेमध्ये जो उजवा हात आहे तो सर्व भक्तांना आशीर्वाद देतोय. आणि तिच्या आशीर्वादाची आई पण म्हणतो अष्टभुजा आनंदी आई म्हटलं जातं. ही आशीर्वादाची पखरण देऊन तिच्या भक्तांवरती आणि आनंदाची पखरण करते. यावर्षी सन्माननीय वर्ष असं झालं की उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्याही अष्टमीच्या सकाळच्या साडी त्यांच्या हातून इकडे नेसून यावर्षी विशेष म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या कुटुंबाकडून आईला साडी अर्पण करण्यात आलेली आहे, ती परिधान करण्यात येणार आहे. एक विक्रम म्हणावा लागेल, रोज 70 ते 80 साड्या अवघ्या 3-4 ते 5 मिनिटामध्ये देवीला नेसविण्यात येतो. तिचा साज शृंगार करण्यामध्ये मंडळातले जे सहकारी आहेत ते मोठ्या तन्मयतेने, संपूर्ण श्रद्धेने, आस्थेने देवीचा साज शृंगार करतात आणि देवीकडे पाहताच ते नयनरम्य रूप डोळ्यात साठवावंसं वाटतं. आणि याची देही याची डोळा ज्यावेळेला आपण देवीचं दर्शन घेतो त्यावेळेला तिच्यासमोर नतमस्तक होतो आणि धन्य पावतो. आपण थांबतानाच एक श्लोक घेतोय की या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्ते 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 नमो नमः. ऐगिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्वविनोदिनी नंदिनुते गिरिवरविंद शिरोदिनी वासिनी विष्णु विलासिनी जिष्णुनुते भगवती हे शिति कंठ कुटुंबिनी भूरी कृते. जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते रम्यकपर्दिनी शैलसुते
सुते श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब अंबिका माते की जय, दुर्गा माते की जय, भवानी माते की जय। आई राजलक्ष्मीचा उदो उदो मंगलमूर्ती मोरया। धन्यवाद। दक्षिण मुंबईतील राजलक्ष्मीचा विजय असो।